शब्द, तुमचे शब्द वर्थ आहेत. खरंच. कुठल्याही अर्थाने असू दे, पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह, नाही का? आपण एखाद्याला चांगल्या कॉम्प्लिमेंट्स देतो. कदाचित ती व्यक्ती आयुष्यभर तिच्या लक्षात ठेवेल, की मला ह्यानी किंवा हिने ही कॉम्प्लिमेंट दिली होती आणि आय कॅन डू समथिंग गुड. आणि या उलट निगेटिव्ह गोष्टी. आपण एखाद्या व्यक्तीला खूप सहज बोलून जातो ना, निगेटिव्ह बोलता बोलताच. आपल्याला असं वाटतं सहजच तर बोललो, पण असं नसतं. कदाचित पॉझिटिव्ह जशा गोष्टी लक्षात राहतात, तशा निगेटिव्ह गोष्टीही समोरच्या व्यक्तीच्या लक्षात राहत असतात कायम, कदाचित आयुष्यभर सुद्धा. म्हणून कोणाला हार्श बोलताना किंवा कोणाला निगेटिव्ह बोलताना, वाईट कॉम्प्लिमेंट्स देताना, वाईट बोलताना थोडासा विचार करायला हवा, की आपल्या बोलण्यामुळे एखादी व्यक्ती कदाचित आयुष्यभरासाठी दुःखी होऊ शकते किंवा निगेटिव्हिटीकडे जाऊ शकते. हा विचार करून आपण समोरच्या व्यक्तीशी बोललं पाहिजे, कारण आपले शब्द वर्थ आहेत. आपल्याला जरी वाटत नसलं तरी आपण जे बोलतो कदाचित समोरची व्यक्ती ते ॲब्सॉर्ब करतीये आणि ती कदाचित ती तिच्या मनामध्ये काही महिन्यांसाठी, वर्षांसाठी आणि आयुष्यभरासाठी सुद्धा ठेवते. सो जर कुणाला चांगलं म्हणता येत नसेल, चांगलं बोलता येत नसेल, तर आपण त्या व्यक्तीला वाईट तरी नको बोलूया. पॉझिटिव्हिटी पसरवूया. तुम्हाला काय वाटतं?